कल्पना करा त्या क्षणाची, ज्या क्षणी काळ स्वतः थांबून गेला होता. कुरुक्षेत्राची भूमी 18 दिवसांच्या महासंहारानंतर रक्त, अश्रू आणि मृत्यूने भरलेली. आकाशात गिधाडांचे भेसूर आवाज आणि खाली आई, पत्नी, बहिणींचा आक्रोश. काही दिवसांपूर्वी जे पुत्र होते, पती होते, भाऊ होते, ते आज केवळ नावे उरली होती. आणि याच स्मशान झालेल्या रणभूमीच्या मध्यभागी उभी होती एक माता. हस्तिनापूरची महाराणी गांधारी, डोळ्यावर पट्टी असलेली, पण अंतःकरणाने संपूर्ण विनाश पाहणारी. समोर उभा होता तो, ज्याला जग ईश्वर म्हणतं, योगेश्वर, श्रीकृष्ण. आणि त्या आईने विचारलेला तो एकच प्रश्न आजही युगानुयुगे घुमतो आहे. कृष्णा, तू सर्वशक्तिमान आहेस, मग हे युद्ध का थांबवले नाहीस? त्या प्रश्नाचं उत्तर ऐकून फक्त गांधारीच नाही, तर कलियुग सुद्धा थरथर कापलं. युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाला होता, पण हस्तिनापुरात विजयाचा आनंद नव्हता. भीमाची गदा शांत पडली होती. अर्जुन गांडीवाकडे पाहण्याचं धैर्यही करत नव्हता. द्रौपदीचे केस बांधले गेले होते, पण मन अजूनही रक्तबंबाळ होते. अश्वत्थाम्याने पांडवाचे पुत्र मारले होते. विजय मिळाला होता, पण शांतता हरवली होती. श्रीकृष्णांना कळून चुकलं होतं, या शोकातून बाहेर पडण्यासाठी पांडवांना सत्याचा सामना करावाच लागेल. म्हणूनच ते पांडवांना घेऊन धृतराष्ट्र आणि गांधारीकडे गेले. गांधारी शांत होती, पण ती शांतता वादळापूर्वीची होती. ती म्हणाली, दूर हट कृष्णा, तुझी उपस्थिती माझ्या जखमावर मीठ चोळते. तुझ्या नीतीमुळे माझा संपूर्ण वंश संपला. ती रणभूमीकडे निघाली. एक एक मृतदेह स्पर्श करत म्हणाली, हा माझा विकर्ण, द्रौपदीच्या अपमानाला विरोध करणारा. हा माझा लक्ष्मण, दुर्योधनाचा पुत्र. आणि शेवटी दुर्योधनाचा मृतदेह. गांधारीचा संयम तुटला आणि तिने श्रीकृष्णाला शाप दिला, जसा माझा वंश नष्ट झाला, तसाच 36 वर्षांनी तुझा यादव वंशही आपसात लढून नष्ट होईल आणि तू असहाय्यपणे ते पाहशील. संपूर्ण सृष्टी हादरली, पण श्रीकृष्ण हसले. ते म्हणाले, माते, मी याच आशीर्वादाची वाट पाहत होतो. सर्व स्तब्ध. माते, हे युद्ध 20 दिवसात लढलं गेलं नाही. ते त्या दिवशी सुरू झालं, ज्या दिवशी हस्तिनापुरात न्याय आणि अन्याय यातील फरक मिटला. भीष्माच्या प्रतिज्ञेपासून धृतराष्ट्राच्या पुत्रमोहापर्यंत. आणि माते, त्या दिवशी जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं आणि तू एक स्त्री असूनही मौन राहिलीस, त्या दिवशी युद्ध निश्चित झालं. मी युद्ध घडवलं नाही, मी फक्त कर्मफळ घडू दिलं. माझ्या यादव वंशाचा अंत ठरलेलाच होता, कारण तेही अधर्माकडे वळत होते. तुझ्या श्रापामुळे माझ्या हातून माझ्या वंशाचा नाश होणार नाही, म्हणून तो श्राप माझ्यासाठी वरदान ठरला. माते, ईश्वर असलो तरी कर्माच्या नियमांपासून सुटलेलो नाही. जसा कर्म तसा फळ, हेच अंतिम सत्य. जर माझ्या कर्माचं फळ एका सामान्य शिकणाऱ्याच्या बाणाने मृत्यू असेल, तर तेही मला मान्य आहे. या क्षणी कलियुग थरथर कापलं. गांधारी श्रीकृष्णाच्या चरणी पडली. माझ्या मौनानेच माझ्या पुत्रांचा नाश केला. कृष्ण म्हणाले, जे गेले ते गेले, आता उरलेल्यांसाठी तू शक्ती बन. या कथेतून मिळणाऱ्या ज्ञानासाठी कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण अवश्य लिहा. जर तुम्हाला अशा गंभीर सत्य आणि जीवन बदलणाऱ्या पौराणिक कथा ऐकायला आवडत असतील तर अमरकथा चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही कथा इतरांपर्यंत पोहोचवा.